स्वामी समर्थ मध्ये तुम्ही जर वॉशिंग मशीन घ्यायचा विचार करत असाल ना तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की वॉशिंग मशीन खरंच कमालीचं काम करताय की नाही। तर या वॉशिंग मशीन मध्ये ना मी तुम्हाला ही धुलाई धुवून दाखवते आणि माझ्या घरामध्ये लेकर आहे तर तुम्हाला माहितीच आहे, आणि ही धुलाई ना बरेच दिवस झालेत मी धुतलेलीच नाही। तर चला तुम्हाला हे धुलाई ना याच्यामध्ये धुवून। तर मंडळी, वॉशिंग मशीन खरोखरच आपल्यासाठी उपयुक्त आहे की नाही हे आपण लाईव्ह बघूयात। 2-3 महिन्यापासून ही धुलाई धुतलेली नाहीये आणि ह्या 2 गोधड्या आहेत त्या पण मी तुम्हाला यामध्ये धुवून दाखवणार आहे। सगळ्यात अगोदर मी वॉशिंग मशीन मध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये टाकण्यासाठी मी टाइड प्लसचा डिटर्जंट वापरत आहे। धुलाईसाठी आपल्याला जेवढी डिटर्जंट पावडर पाहिजे ना तेवढीच टाकायची आहे। माझी धुलाई ना खूप दिवसापासून खराब झालेली आहे त्यामुळे मी ना थोडंसं जास्त टाकलंय। त्यानंतर आपलं 15 मिनिटासाठी ना वॉशिंग मशीन मी चालू करून घेतलंय आणि आपलं वॉशिंग मशीन आता ना त्याच्या कामासाठी लागलेलं आहे आणि आपण बघू शकतो की ते त्याचं ना वर्क कसं करतंय। आपल्या गोधड्या आणि मोठ्या धुलाई ज्या असतात ना त्या आपल्याला ना ओले झाल्यानंतर धुताच येत नाही, कारण त्या खूप जड होऊन जातात, त्यामुळे ते आपल्याला स्वच्छ निघत पण नाहीत। या वॉशिंग मशीनमुळे ना आपण आपला खूप टाइम वाचवू शकतो आणि हे वॉशिंग मशीन ना आपले कपडे धुवून झाल्यानंतर ना बजर पण देतं। तर बघा, आपली धुलाई इथे धुवून झालेली आहे आणि त्यामुळे जे आपल्याला बजर देतंय म्हणजे ते आपल्याला सांगतंय की आपलं धुणं झालेलं आहे आणि आपण ते वाळायला टाकू शकतो। त्याचा टाइम झाल्यानंतर ना ते आपोआप बंद पडतं। तर बघा, वॉशिंग मशीन मध्ये ना आपली धुलाई ना एकदम छान अशी निघलेली आहे आणि तुम्ही बघू शकता किती मळ निघलाय। मशीन मध्ये कपडे वॉश होईपर्यंत ना आपण ना दुसरे कोणतेही कामं करू शकतो, भांडे घासू शकतो, स्वयंपाक बनवू शकतो किंवा आपले कोणतेही इतर कामे करू शकतो। तर बघा, अशा प्रकारे आपल्या ना धुलाईचा सगळा मळ निघलेला आहे। आपल्या कपड्यांना लटकलेला काही कचरा ना या पाऊच मध्ये गोळा होतो। या धुलाईमध्ये असलेली जी काही घाण होती ना ती आपल्या पाऊच मध्ये जमा झालेली आहे। खराब पाणी मी ड्रेन करून ना पूर्ण ती धुलाई ना स्वच्छ धुवून घेतली होती आणि त्यानंतर लगेचच या गोधड्या होत्या ना त्या पण त्यामध्ये टाकल्या होत्या। आणि महिलांना तर माहितीच आहे, गोधड्या धुवायला ना सहसा काही आपल्याला जमत नाही, त्याला आपण ना व्यवस्थित घासरा पण देऊ शकत नाहीत आणि ना आपटू पण शकत नाही। आणि बघा, चक्क इतका घाण गोधड्यांचा मळ निघाला होता आणि मला तरी नाही वाटत हाताने धुतला असता तर एवढा मळ निघाला असता। त्यानंतर आपल्याला हे पाणी ना ड्रेन करून ना गोधड्या परत स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायचे आहेत। आणि तुम्ही बघा, माझी एवढी धुलाई मळाली होती आणि आता तिच्यावरचे फ्लावर सुद्धा ना एकदम टवटवीत आणि नव्यासारखी ना धुलाई चमकायला लागली होती। तर मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ बघून काय वाटतंय, खरोखरच वॉशिंग मशीन आपल्या काही उपयोगाचं आहे की नाही? माझं हे वॉशिंग मशीन आहे एमसी कॉय कंपनीचं आहे। यामध्ये आपण जेंटल, नॉर्मल आणि हेवी असे 3 प्रकारचे कपडे धुवू शकतो। 20 मिनिटासाठी आपण त्यामध्ये कपडे भिजवून पण ठेवू शकतो आणि त्याची बॉडी ना डबल लेअरची आहे। त्याच्याबरोबरच ना आपली जी कॉलर मळाली असते ना ती पण स्वच्छ याच्यामध्ये निघते। या वॉशिंग मशीनची ना आपल्याला 2 वर्ष वॉरंटी भेटते आणि त्याच्यामध्ये असलेली मोटर ना ती 5 वर्ष वॉरंटीची आहे। या वॉशिंग मशीन मध्ये ना आपण एका टायमिंगला 8.5 ग्रॅमपर्यंतचे कपडे टाकू शकतो। वॉश इंटरसाठी आपल्याला एक पाईप पण भेटतो। आपल्या कपडे धुण्यासाठी आपण 15 ते 30 मिनिटासाठी टायमर पण लावू शकतो। जेंटल असतील किंवा नॉर्मल कपडे यासाठी आपल्याला ना त्याला मोड पण आहे। आपले कपडे धुवून झाल्यानंतर त्याला स्पिन करण्यासाठी ते सेपरेट बॉक्स पण आहे आणि त्यामध्ये ना आपल्याला ही रिंग भेटते। कपडे स्पिन होते टायमिंगला ना यामध्ये गुतावे नाही, त्यामुळे ना आपल्याला हे वरून रिंग टाकून द्यायचे आहे, त्यामुळे ना आपले कपडे तिथे गुतत नाहीत आणि यामध्ये ना जवळपास 50% आपले कपडे ना सुकून येतात। तर मंडळी, वॉशिंग मशीन घ्यायचा विचार करताय मग लगेचच घेऊन टाका, कारण की आता पावसाळा येतोय। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर करा आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब करेल नसेल तर सबस्क्राईब पण करा आणि पुन्हा भेटूयात अशाच एक नवीन व्हिडिओ मध्ये। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।